नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 16 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. 8 जणांच्या बार्शी येथील टोळक्याने कळंबच्या हॉटेलात केला राडा. कामगारास केली बेदम मारहाण, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण व गल्ल्यातील 15,000ची रोकडही केली लांपास. कळंब पोलीस ठाण्यात 8 जणांच्या विरोधात झाला गुन्हा दाखल. कळंब ग्रामीण भागातील शिराढोण घाट शिरपुरा एका 12 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याने उडाली परिसरात खळबळ. धाराशिव गोवर्धनवाडी येथे शेतात जाणाऱ्या शेत रस्त्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी, ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धाराशिव सुविधा हॉस्पिटल येथे मागील भांडणाची कुरापत काढून चर्चा करण्यासाठी व भांडण मिटवण्यासाठी आलेल्या 2 गटामध्ये झाली तुंबळ हाणामारी. राज पवार यांच्या फिर्यादीवरून 8 जणांविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. देवगिरी प्रांत धाराशिव जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण व अखिल भारतीय अधिवक्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 1 दिवस मोफत रिक्षा सेवेचा झाला प्रारंभ. धाराशिव शहरात LPG गॅससाठी लागल्या लांबच लांब रांगा. ऑनलाईन बुकिंग क्रमांक 3 दिवसापासून आहे बंद. पुरवठा विभाग व जिल्हा पुरवठा अधिकारी या रांगाची दखल घेऊन सत्यता पडताळून जिल्हाधिकारी यांनी करावी कारवाई, हे आहे गरजेचे. तुळजापूर तालुक्यात पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी. तुळजापूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे, एअर मशीन यांच्या उन्हाच्या तडाख्यातही आहे अभाव. या सुविधा ग्राहकाला उपलब्ध करून देण्याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली कारवाईचीही केली मागणी. शेतकरी यांना खुशखबर. PM किसान योजनेचे 2,000 रुपये खात्यात जमा झाले सुरू. याबाबत परिपत्रक जारी. नमोच्या 8व्या हप्त्यासाठी 1,774 कोटी वितरणास दिली मान्यता. धाराशिव शहर पोलिसांनी अमजद बशीर कुरेशी राहणार फकीरानगर येथे गोवंशीय जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवल्याने व त्यांना चारा पाणी न दिल्याने या कारणावरून पशु संरक्षण कायद्यानुसार नोंदविला गुन्हा. भूम शहरात पुतळ्यावरून होतोय जातीवाद उघड. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षित जागेवर बसविला छत्रपती शिवरायांचा पुतळा. प्रशासनही गोलमाल. दोन्ही पुतळे समोरासमोर उभा करून प्रकरण शांत करणे आहे गरजेचे. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.